नमस्कार गावाल्यांनो, कसे असतात सगळे. आता गणपती बाप्पा तर आपल्या गावात निघून गेले. आता रोजचा रुटीन सुरू झाला. त्याच्यासाठी आज मी बनवलं आहे अशी ही मस्तपैकी उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि पुरी, म्हणजे पुरी भाजी हॉटेलमध्ये जशी मिळतात तशी अशी टमटमीत फुगलेले पुरी बनवलं आहे. चला तर मग दाखवते त्याच्यासाठी मी कशी तयारी केलं आहे. कढईत तेल टाकून घेतलं आहे, त्याच्यावर मोहरी टाकलं आहे, लगेचच चणा डाळ टाकलं आहे. आज जराशी थोडंसं साऊथ इंडियनचं टच दिलेलं हा रेसिपी. त्याच्यात कढीपत्ता आणि मिरची टाकलं आहे. मिरची जरा चांगली तडतडली, चांगली जरा मिरची भाजली गेली त्याच्यावर आता लसूण ठेचून टाकलं आहे. लगेचच कांदो उभं चिरून टाकलं आहे आणि आता मी त्याच्यात कांदो भाजून घेणार आहे चांगलं जरा मऊ होईपर्यंत. जास्त पण आपल्याला नाही भाजूचा. आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि हळद टाकलं आहे आणि त्याच्यावर आता टोमॅटो टाकलं आहे. कारण ही भाजी माका सुकी नाही करूची हा, जशी जायच्यात हे जराशी अशी ओलसर अशी ठेवची. आणि नंतर त्याच्यात उकडलेलो बटाटो 4 बटाटे मी उकडलेले कापून असे घेतले आहे आणि हे बघा असे ते जरा मिक्स केलं आहे भाजीमध्ये. आणि त्याच्यावर वरून पाणी घातलं आहे आणि लगेचच तेल तापत ठेवले आणि असे पुरिये करून घेतले. पुरिये असे एकदम रागवल्यासारखे टम्म फुगून गेलेत ना की मस्तच पैकी. बघा किती छान सगळे पुरिये असे गोल गलगलीत फुगले. आणि हे पुरिये मी लाटून केलं, असे कापून नाही केलं आहे ग्लासान किंवा तांब्यान. असे एक एक गोळे करून लाटून केले. त्याच्यामुळे कसे होतात पुरिये पटकन हे होतात, लाटून होतात. नाहीतर तर पीठ वाढत जातं, ते कसे शेवना सुटतात. हे बघा अशी टम्म कशी फुगली आहे बघा, कशी पुरी गोल तेलामध्ये गोल 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 फिरता. पुरी कशी एक 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 तळून फुगवून काढायची. नाहीतर काय होतं खायचे फुगतात आणि खायचे कच्चे राहतात, चपाटके राहतात. आणि चपाटके राहले की ते तेल खातात आणि सगळं तेलकट तेलकट होऊन जातं हात खाताना. हे बघा अशा प्रकारे मी हे पुरी बनवले. बघा किती टम्म फुगल्यात, छान एकदम. तुम्ही पण नक्की हे ट्राय करा अशी रेसिपी. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. हे बघा अशी ही पुरी भाजी मी आज बनवलं आहे. मस्तपैकीच बनली आहे, हॉटेलसारखी एकदम. चला तर बाय बाय.